my students. First of all, before starting our lecture, I would like to introduce myself, Meenal Gole. I'm from City of Los Angeles Municipal Secondary School. As all of you know that again today we are back to our Marathi lecture. And in this Marathi lecture today, what we are going to do, as we have seen first, तुम्ही जर सर्वांनी पीपीटी स्टार्टिंगची फर्स्ट स्लाइड बघितली असेल ज्यांनी, त्यांना समजलं असेल आजचं आपलं जे लेक्चर आहे तर ऊर्जा शक्तीचा जागर हा आपण सुरू करणार आहोत. आणि आज हा लेसन घेण्याचं कारण असं आहे की आपण साहित्य वगैरे हे सगळं बघत असताना विनोदात्मक लेसन आपला कालचा झाल्यानंतर आज आपण मुद्दामून या लेसन कडे वळलो आहोत की या ठिकाणी टुडे वी आर गोइंग टू सी अ व्हेरी अगेन अ स्टोरी. आज आपल्याला पुन्हा एकदा एक स्टोरी बघायची आहे की ज्या ठिकाणी एक मुलगा आहे आणि ज्या ठिकाणी एक आई आहे, त्या दोघांचंही एकमेकांचं महत्व त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे हे आज आपल्याला बघायचं आहे. आणि अत्यंत खडतर प्रवासातून मीन्स इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन व्हॉट द चाइल्ड हॅज डन टू कम्प्लीट हिज एज्युकेशन अँड व्हॉट वॉज द व्हायटल रोल प्लेड बाय हिज मॉम इन दॅट सिच्युएशन, हे सर्व आज आपल्याला आपल्या आजच्या या लेसन मध्ये बघायचं आहे. तो लेट्स स्टार्ट विथ अवर लेसन. अँड बिफोर दिस लेसन सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की यापूर्वी आपला ऊर्जा शक्तीचा जागर हे आपल्या पाठाचं जे आजचं नाव आहे त्या नावावरून तुम्हाला समजेल ऊर्जा म्हणजे एनर्जी. जसं मी मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला एकदा सांगितलं होतं जेव्हा आपण लास्ट टाइमला हे लेक्चर घेतलं होतं. And now this is the revision part. If some of you have lost this lesson at that time, you can able to see this lesson again and you can listen this. एक्सप्लेनेशन तसंच पुन्हा एकदा राहणार आहे. पीपीटी वगैरे वरून तुम्हाला लगेच समजेल की खरंच एखाद्या आई आणि एखाद्या मुलाच्या मध्ये जे बॉन्डिंग असतं आणि अशा सिच्युएशन मध्ये ते बॉन्डिंग कसं सार्थक होतं हे आज आपल्याला इथे या लेसन मध्ये बघायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस. आय एम गोइंग टू शेअर विथ माय पीपीटी विथ यू. Okay. So now we have started. बघा तुम्हाला इथे दिलेला आहे मी ऊर्जा शक्तीचा जागर. आज आपल्या घटकाचं नाव आहे आणि हा घटक बघत असताना ऊर्जा आणि शक्ती, एनर्जी आणि स्ट्रेंथ एकत्र आल्यानंतर आपल्याला कशी जागृती मिळणार आहे अँड हाऊ वी आर गोइंग टू फील, की आज आपल्याला काय करायचं आहे. या पाठा थ्रू आपल्याला पुन्हा एकदा ते स्टोरी ऐकण्याचा एक मौका आपल्याला मिळालेला आहे. वी हॅव गॉट द चान्स टू लिसन द स्टोरी अगेन. सो दिस इज व्हेरी लकी की आज आपल्याला पुन्हा एकदा ते ऐकायला मिळणार आहेत. आणि हा लेसन ऐकत असताना आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत, भावना बघा याच्यामध्ये तुम्हाला भावना, फिलिंग्स, इमोशन्स हे सर्व काही लक्षात येणार आहे. अँड इफ यू विल लिसन इट इन व्हेरी इंटरेस्टिंग वे, तुम्हाला खरंच याच्यामधला जो गाभा आहे, जो सेंटर आयडिया आहे ना, ती खरंच समजेल. तो लेट्स स्टार्ट विथ अवर लेसन. आपला ऊर्जा शक्तीचा जागर हा जो लेसन आहे यामध्ये आज आपल्याला काय बघायचं आहे त्याची आपण एक एक पीपीटी करत जेव्हा बघू तर सर्वात आधी आपल्याला पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल ते म्हणजे रघुनाथ माशेलकर. आता नॉर्मली आपल्या एसएससी एक्झाम साठी हा लेसन वाचायचा झाला किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण कोणीतरी रघुनाथ माशेलकर आहेत, आपले लेखक आहेत, ऊर्जा शक्तीचा जागर चालू केल्यानंतर असं आपल्याला समजेल की आपल्या लेखकाचं नाव आपल्याला या पाठाबद्दल लिहायचं आहे. पण रघुनाथ माशेलकर नेमके कोण होते आणि त्यांचा का परिचय इथं सर्वात जास्त दिलेला आहे. तुमच्या समोर एक स्लाइड आहे, एक फोटो पाठवलाय बघा. मी एक फोटो दिसत असेल तुम्हाला, त्या फोटोवरून समजेल की त्यांच्या चेहऱ्यावरचं जो हास्य आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसणं आहे त्या हसण्यावरून समजून येतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती स्ट्रगल केलेली आहे. आणि मुलांना लक्षात ठेवा, हे आपल्या चेहऱ्यावर हे जे हास्य आहे हे तेव्हाच येतं, तेव्हाच तयार होतं की ज्या वेळेला आपण खूप कष्टातून काहीतरी मिळवलेलं असतं. अचानकपणे मिळालेलं आणि एकदम कष्टातून मिळालेल्या गोष्टींना भरपूर फरक असतो, जमीन आसमानचं अंतर असतं. आणि अशाच एका रघुनाथ माशेलकरांबद्दल आपले हे जे लेखक आहे पाठाचे यांच्याबद्दल आज आपण ऐकणार आहोत. ओके, सर्वात आधी आपण त्यांचं इंट्रोडक्शन बघूया. ते भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण श्री रघुनाथ माशेलकर यांनी या पाठात त्यांच्या लहानपणीच्या मीन्स चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस काही हृदय आठवणी नोंदवल्या आहेत. सो व्हॉट वी हॅव टू सी, आज आपण आपल्या भारतातल्या अशा प्रख्यात शास्त्रज्ञ जे पद्मभूषण त्यांना पदवी आहे अशा एखाद्या शास्त्रज्ञाबद्दल आपण बोलत आहोत की ज्यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी, चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस, इच अँड एव्हरीवन इज हॅव्हिंग देअर ओन चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. आपल्या लहानपणी सुद्धा आपल्या काही एक्सपिरियन्सेस असतो. आपण मोठं झाल्यानंतर कोणाला तरी शेअर करताना सांगतो की मी माझ्या लहानपणी काय करत होतो, किंवा अशा काही हृदयस्पर्शी आठवणी, हार्ट टचिंग मेमरीज आपल्याकडे असतात जे आपण आपल्या कोणत्या तरी जवळच्या एका नातलकाकडे, मित्राकडे
एखादा पती असेल तर तो आपल्या बायकोकडे, आपल्या पत्नीकडे किंवा आपल्या नवऱ्याकडे अशा प्रकारच्या असं वलय जे आपल्या आजूबाजूला निर्माण झालेलं असतं, आपले जे लोकांनी आपण भरलेलो असतो, त्या लोकांसमोर ते आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे मुलांनो, त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे. रघुनाथ माशेलकरांनी सिलेक्टेड यू ऑल चिल्ड्रन्स. व्हाय? बिकॉज दे वॉन्टेड टू शेअर देअर चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस विथ यू. आणि त्या आठवणी जगत असताना, त्या आठवणी या लेसन थ्रू जगत असताना आपल्याला समजायला हवं, की अशी एखादी परिस्थिती जेव्हा आपल्यावर येतं, तेव्हा आपण काय त्याला रिएक्ट करणार आहोत. आता बघा, रघुनाथ माशेलकर यांनी एक्सपिरियन्सेस सांगताना कोणाबद्दल सांगितलंय? वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने कष्ट उपसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. नाउ हिअर ही हॅज जस्ट ट्राईड टू शेअर दोज मेमरीज विथ अस, की ज्या ठिकाणी त्यांची आई त्यांच्या समोर आहे. त्यांनी त्यांच्या आईबद्दल सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या आईने वडील वारल्यानंतर मीन्स रघुनाथ माशेलकर यांच्या वडिलांची फादर्स आफ्टर द फादर्स डेथ, रघुनाथ माशेलकरांच्या ज्या आई होत्या त्या एकट्या झाल्या. त्यांनी कसं प्रकारे आपल्या लहान मुलाला वाढवायचं, शाळेमध्ये शिक्षण द्यायचं आणि शिक्षण देत असताना कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या समोर आल्यात, कोणकोणते स्ट्रगल त्यांना अनुभवायला लागले, एक्सपिरियन्स करावे लागले, हे आपण आपल्या आजच्या या पाठामध्ये बघणार आहोत. लेट्स सी द क्वालिटीज ऑफ रघुनाथ माशेलकर. आता रघुनाथ माशेलकरांबद्दलच्या क्वालिटीज बघत असताना सर्वात आधी आपण बघूया माशेलकरांच्या आईने केलेले कष्ट. क्वालिटीज तर आपण बघणार आहोत, तर सर्वात आधी आपल्याला त्यांच्या आईला बघायचं आहे. त्यांच्या आईंनी इतके कष्ट केलेले आहेत. आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माशेलकरांना शिकवले. त्यांनी सर्वांनी असा धडा दिला, की अशिक्षित असणे शाप नाही. मनाशी आपण ठरवले तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. हेच त्यांनी आपल्या मुलाला शिकवताना आलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देऊन उच्च शिक्षित केले. शिक्षण ही काळाची गरज आहे, हे आपल्या सर्वांना शिकण्यासारखं आहे. सी, nowadays we are taking an online education. Now I'm teaching to you, you are learning from me. This is a common way today now. Why? Because we are suffering from such COVID situation. But after this situation also, some of the parents sometimes try and they just put down their hands. नाही, आम्ही काही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये, आमच्याकडे भरपूर प्रयत्न करूनही आम्ही करू शकत नाही. पण अशा काही आई असतात, रघुनाथ माशेलकरांसारख्या काही मदर्स अशा असतात, की ज्यांना वाटतं, की आपल्या मुलाने कितीही खराब परिस्थिती असेल, कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल, तरी मी माझ्या मुलाला शिक्षित करेल. आई अडाणी जरी असली, अशिक्षित, आई शिकलेली नसली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये जेव्हा असतं, की मला माझ्या मुलाला शिक्षित करायचे आहे, त्याला संघर्ष तो कसा करेल पुढील आयुष्यामध्ये याच्यासाठी मला त्याला तयार करायचं आहे. या परिस्थितीवर मात करून आपल्या सर्वांना एक लेसन त्यांनी दिलेला आहे आणि या लेसन मधून आपल्याला समजतं, की खरंच प्रत्येक आई वडिलांनी आपल्या डोळ्यांसमोर हा रोल मॉडेल त्यांच्या आईचा ठेवावा आणि आपल्या मुलांना सुद्धा असंच शिक्षण द्यावं. आता बघूया आपण ज्या माऊलीने, ज्या स्त्रीने, ज्या आईने त्यांना शिकवून एवढं मोठं केलं. बघा दोघांच्या चेहऱ्यावर किती चांगला हसू आहे. त्या दोघांनीही एवढ्या हाल अपेष्टा सहन केला. अंजनी माशेलकर त्यांच्या आईचे नाव होते आणि तुमच्या समोर त्यांच्या आईचा फोटो देखील आहे. बघा ते चेहऱ्यावरचं ते हास्य बघा. त्यांनी केलेल्या कष्टाचं सामर्थ्य झालेलं आहे. त्यांनी ते मिळवलेलं आहे. त्यांना ते सॅटिस्फॅक्शन आहे आणि असं प्रत्येक आई वडिलांना मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी हा धडा नक्कीच म्हणजे यांच्या थ्रू रोल मॉडेल त्यांच्या समोर ठेवावा आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना सुद्धा शिकवावं किंवा तुमच्या पुढे तुम्ही उद्या जेव्हा आई वडील होणार तेव्हा तुम्ही सुद्धा हाच ध्येय आपल्या समोर ठेवायचा आहे. त्यानंतरच्या भागामध्ये आपण बघू शकतो माशेलकरांचा आता आपल्याला परिचय बघायचा आहे आणि आता यांचा परिचय बघत असताना आता यांनी काय काय मिळवलेलं आहे बघा. सर्वात आधी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक होते. ओके, इंटरनॅशनल, नॉट ओनली अप टू लिमिटेड अप टू महाराष्ट्र, अप टू इंडिया, अप टू वर्ल्ड, पण इंटरनॅशनल लेवलवर एक ज्येष्ठ वैज्ञानिक होते ते. ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या क्वालिटीजच्या आहेत. ते चेअरपर्सन सुद्धा त्यांनी हे पद भूषविलेले होते. रॉयल सोसायटी जे लंडनचे फेलोशिप पण त्यांनी भूषवलेली होती. ज्या वेळेला आपण एखाद्या कमिटी मेंबर्स मध्ये असतो त्यावेळेला रॉयल सोसायटीचे लंडनचे सुद्धा ते एक कमिटी मेंबर होते. त्यानंतर पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ दिस पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता. अशा रिस्पेक्टिव्ह पर्सन बद्दल आज बोलत असताना खरंच खूप अभिमान होतो. आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट. आपण सायंटिस्ट बद्दल बोलत असताना किंवा अशा प्रकारच्या लोकांबद्दल बोलत असताना आपल्या मनामध्ये असा विचार नक्की यायला हवा मुलांनो, की आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी असं करावं. ह्या सर्व क्वालिटीज रघुनाथ माशेलकरांच्या असताना आता बघा ते प्रचंड कष्ट करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांचं बिहेवियर कसं होतं, नेहमी स्ट्रगल करायचा, इतका स्ट्रगल करायचा आयुष्यामध्ये जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही.
व प्रखर देशनिष्ठा. त्यांच्या ही वॉज पॅट्रिऑटिक. खूप देशाबद्दल त्यांना प्रेम होतं. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते, लीडरशिपची क्वालिटी सुद्धा होती त्यांच्यामध्ये. शिस्त, संशोधक वृत्ती सुद्धा त्यांची होती. डिसिप्लिन, प्रत्येक वेळेला रिसर्च करत राहणं, या सर्व गोष्टी त्यांच्या बिहेवियरमध्ये होत्या. त्यांच्या क्वालिटीज म्हणजे पर्सनॅलिटीमध्येच होत्या आणि प्रत्येक वेळेला ते ह्याच गोष्टी करायच्या. सकारात्मकता बघा, आजकालच्या मुलांमध्ये ना निगेटिव्हिटी भरपूर असते. नो डाउट ज्यांच्यामध्ये नसेल, यू ऑल आर अ व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट्स. आणि ह्या आपण विचार करायला हवं, की इतका मोठा माणूस जर लहानपणी इतकेच हाल अपेष्टा सहन करून जर त्यांच्यामध्ये इतकं सकारात्मक गुण असतील, तर व्हाय वी शुड नॉट? किती पण परिस्थिती खराब होऊ दे, पण आपण कुठेही जाऊन आपल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला आपला विचार कसा ठेवायचा आहे? पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार ठेवून त्यांनी आज आपण त्यांचे व्यक्तिमत्व इथं या विलोभनीय पैलूचं दर्शन आपल्याला, विलोभनीय मीन्स विच वी कॅनॉट डिस्क्राईब, आपण आपल्या शब्दातही डिस्क्राईब करू शकत नाही, अशा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण आज इथे बोलत आहोत. तर आता आपण आपलं लेसन सुरू करत असताना सर्वात आधी आपल्याला काय बघायचं बघा, तुमच्यासमोर एक शाळकरी मुलगा आलेला आहे आणि तो शाळकरी मुलगा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात आधी एक लहानपणीचा शाळकरी मुलगा आलेला आहे आणि शाळकरी मुलांनी काय स्ट्रगल सहन केलेला आहे ते रघुनाथ माशेलकर म्हणजे तो शाळकरी मुलगा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, की तो जो लहान मूल आहे ते रघुनाथ माशेलकर आहेत. त्यांच्या लहानपणीचे जे दृश्य आहे त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला, हे आता रघुनाथ माशेलकर त्यांच्या शब्दात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे. नाव सी, या ठिकाणी लेखकांनी आपल्या लहानपणीच्या, ऍज आय हॅव टोल्ड यू बिफोर ऑल्सो, की रघुनाथ माशेलकर यांनी चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस वाइल जस्ट डिस्क्राइबिंग, while sharing those childhood experiences with us, at that time he never forget to talk about his mother. कारण की त्यांच्या आईने ज्या परिस्थितीतून त्यांना जिद्दीने शिकवलेलं आहे, तर आईचे आभार मानणं तर गरजेचं आहे. कारण तिचे आभार आपण कितीही मानले तरी ते पूर्ण होणार नाही, हे रघुनाथ माशेलकर यांना समजलेले होते. आपल्या लेखकांनी त्यासाठीच या पाठामध्ये आपल्या आईचं वर्णन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कसे जिद्दीचे शिक्षण त्यांना दिले याबद्दल सांगितलेलं आहे. बघा, त्यांच्या आई समोर पुन्हा एकदा आलेले आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या आईचं डिस्क्रिप्शन इथं केलेलं आहे आणि विदाउट दॅट पर्सन इट कॅन नॉट बी पॉसिबल की त्यांनी आज शिक्षण घेतलं असतं आणि एवढ्या मोठ्या पदावर ते पद्मविभूषण वगैरे हे पद त्यांनी भोगले असते. तर अशा प्रकारच्या पोझिशनवर जाण्याआधी कोणीतरी आपल्या मागे एक सपोर्ट असतो आणि तो सगळ्यात महत्वाचा सपोर्ट लक्षात ठेवा, पूर्ण पाठामध्ये रघुनाथ माशेलकरांना शिक्षित करून इथपर्यंत आणण्यामागे त्यांच्या आईचा खूप मोठा हात होता. आता बघा, आपण आपल्या पाठाला सुरुवात करत आहोत. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर व शिर्के सर या साऱ्यांनीच असे कामं केलेले आहेत की मी त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही. नावसी, सर्वात आधी तुमच्या समोर एका शाळेबद्दलचं डिस्क्रिप्शन आलंय की शाळेबद्दल बोलत असताना त्यांचा विषय निघाला तर सर्वात आधी त्यांना कोणती शाळा आठवते? त्यांच्या मुंबईमध्ये असणारी, त्यांचं शालेय जीवन जिथं झालेलं आहे त्या शिक्षकांची त्यांना आठवण येते आणि मुंबईतली त्यांची पहिली शाळा त्यांना आठवते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीने त्यांच्यावर संस्कार केले होते त्यांच्या शाळेने. त्यांच्या शाळेत असणाऱ्या शिक्षकांनी ते नेहमी त्यांच्या शाळेबद्दल बोलतात. त्यांना आठवण झाली तर त्यांच्या टीचर्स बद्दल बोलतात आणि त्यांच्या टीचर्स बद्दल बोलत असताना त्यांना आठवण येते 3 त्यांच्या शिक्षकांची. एक होते भावे सर, एक होते जोशी सर आणि एक होते शिर्के सर. या तिन्ही शिक्षकांबद्दल बोलताना ते बोलतात की यांनी जे माझ्यासाठी केलं ना, ते दॅट आय कॅनॉट फॉरगेट. आय कॅनॉट जस्ट पेड देम बॅक. मी त्यांना कधीच वापस करू शकत नाही किंवा त्यांचं ऋण फेडू शकत नाही. कारण त्यांनी त्या स्ट्रगल पॉइंटला मला जी हेल्प केली ना, ती कधीच कोणता शिक्षक इतक्या टोकापर्यंत जाऊन. नो डाऊट तुम्हाला शिक्षक ज्या वेळेला तुम्ही एखाद्या स्ट्रगल मध्ये असतात, तुमचा शिक्षक प्रत्येक वेळेला तुमच्या समोर, तुमच्या पाठीशी आणि तुमच्या बाजूला उभा असतो. त्याच प्रकारे यांना सुद्धा यांच्या शिक्षकांनी मदत केली. मदत इन द सेन्स पैशाची नव्हे, तर त्यांच्यावर संस्कार टाकले, त्यांना शिकवलं, त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही हार मानायची नाही आणि शिक्षण मात्र आपलं अपुरं ठेवायचं नाही. असे शिक्षक आपल्या समोर असल्यानंतर मुलांना कदापिही मुलं वाईट मार्गाने कधी जात नाही आणि अशा शिक्षकांच्या सोबत राहून त्यांच्यावर जे संस्कार होतात ते मुलं लहानपणापासून शेवटपर्यंत लक्षात ठेवतात. पण त्याच वेळेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला
ती माझी परमप्रिय आई नव्हती. या ठिकाणी त्यांनी आपल्या आईबद्दल सांगत असताना विशेषण लावलं आहे, की त्यांची आई कशी होती, परमप्रिय होती त्यांच्यासाठी. आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. नाऊ सी, as we have seen starting from the lesson, he described that whenever I used to feel and when I memorized my childhood experience, at that time I just first feel I माझी शाळा माझ्या समोर येते, माझे शिक्षक माझ्या समोर येतात आणि त्याच वेळेला या लोकांशी माझा संबंध कोणामुळे आला? यांच्याशी कनेक्शन कशा प्रकारे माझं आलेलं आहे, ते कनेक्शन कोणामुळे आलं, त्यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ते सर्वात आधी कोणाचं नाव घेतात? आपल्या आईचं घेतात. ती आई त्यांच्यासाठी परमप्रिय होती. खूप त्यांच्यासाठी म्हणजे जिव्हाळ्याची होती. कोणाचं नाव घेण्याआधी ते सर्वात आधी आपल्या आईचं नाव घ्यायचे. म्हणजे इतर कोणाही पेक्षा त्यांचं परमप्रिय कोणीच नव्हतं. फक्त त्यांची आईच त्यांच्या समोर होती. त्यांनी सांगितलं, की लोकं असे म्हणतात, की आई ही आपली पहिली टीचर असते. पण माझ्या बाबतीत ते खरं ठरलं आहे. ती माझी फक्त टीचरच नव्हती, तर त्यांची आई त्यांची सर्वस्व होती. ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे जे काही त्यांना करायचं असेल आयुष्यात, त्यांच्या आईशिवाय त्यांनी कधीच केले नाही. आणि आईसोबतच त्यांचे मामा देखील त्यांच्या मदतीला प्रत्येक वेळेला धावून आले. आपल्या आईबद्दल असं सांगत असताना मुलांनो खरंच आपल्या डोळ्यामध्येही पाणी येतं, की खरंच आपल्या आईने आपल्यासाठी एवढे हाल-अपेष्टा सहन केल्या. आज तुम्हीही बघू शकता तुमचे आई-वडील जे तुमच्यासोबत करत असतात, तुम्हाला शिक्षण देण्यासाठी इतके हाल-अपेष्टा सहन करतात, वाटेल ते काम करतात आणि तुम्हाला मात्र ते काय करतात, शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ बसून निवांतपणे अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधून-मधून वाऱ्याच्या लहरीसारखे येत असतात ना सी. त्यांनी सांगितलं, की ते मूळ कोणत्या गावातले होते? दक्षिण दक्षिण गोव्यातील माशेल हे त्यांच्या गावाचे नाव होते. त्यांचे लहानपण तिथेच गेले होते. ही हॅज एक्सपिरियन्स्ड हिज होल चाइल्डहुड इन दॅट दक्षिण गोवामध्ये माशेल या गावामध्येच अनुभवलेला आहे. त्यांचे मामा देखील तिथेच राहत होते. तिथल्या एका मैदानावर म्हणजे ज्या वेळेला लहानपणीच्या त्यांना आठवणी येतात, तेव्हा त्यांना आठवतं, की मी लहान असताना मैदानावर खेळायला जायचो. तिथं पिंपळ कट्ट्यावर बसायचो. निवांतपणा मला अनुभवायला मिळायचा. ही हॅज टू एक्सपिरियन्स द सायलेन्स, द पीस आणि त्यावेळेला अपेष्टा त्यांनी सहन केल्या. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. ॲट लास्ट व्हॉट हॅपेंड दॅट आफ्टर द डेथ ऑफ फादर, they have decided that we cannot live here, we cannot survive here. Nobody is going to give us something. आपण 2 वेळचं जेवण कसं करणार आहे? आपण कसं पोट भरणार आहोत? या गोष्टीने ते त्रस्त झाले होते अँड दॅट्स व्हाय दे हॅव डिसाइडेड दॅट वी विल डायरेक्टली आपण दोघे जण इथून निघून जाऊया आणि आपण मुंबईला ते दोघे जण पोहोचले. बघा इथं मुंबईला ते पोहोचले. मुंबईला आल्यानंतर आता त्यांच्यासोबत काय होतं हे सुद्धा आपल्याला आता अनुभव याचा घ्यायचा आहे. मुलांना बघा एखाद्या वेळेला आपल्यावर अचानक एखादी कंडिशन उद्भवली आणि एखादं असं काही मोठं पहाड तुटतो आणि त्यावेळेला आपण कोणत्या स्ट्रगल मधून जातो हा अनुभव खरंच खूप भयानक असतो. आता बघा गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेकर राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी त्यावेळेस वातावरण हे असं होतं. नाव सी मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला, की आता आम्हाला या ठिकाणी राहायला जायचं आहे. त्यांच्या घराचं गिरगाव या ठिकाणी ते राहत होते. गिरगावातील खेतवाडी हे त्यांच्या देशमुख गल्ली त्याचं नाव होतं. त्या ठिकाणी मालती निवास त्यांच्या घराचं नाव होतं. त्यांचं म्हणजे स्वतःचं नव्हतं, ज्या ठिकाणी त्यांनी भाड्याने घेतलेलं होतं आणि पहिल्या माळ्यावर एका छोट्याशा रूम मध्ये ते राहत होते दोघं जण. खरं म्हणजे एवढ्याशा लहान रूम मध्ये राहणं आजकालच्या जगामध्ये खरंच कठीण आहे. पण तरी सुद्धा दोघं मायलेकांना राहायला छत्र मिळालं म्हणून ते फक्त तिथे राहायला गेले. आर्थिक परिस्थिती त्यांची खूप खराब होती. फायनान्शियल कंडिशन वॉज रिअली व्हेरी बॅड अँड इतकं सगळं असताना सुद्धा दारिद्र्याशी त्यांनी स्ट्रगल केलं. दारिद्र्य म्हणजे पुअर, अत्यंत व्हेरी पुअर, एकदम पॉवर्टी लाईनच्या खाली असल्यानंतरही त्यांनी संघर्ष चालू ठेवला आणि त्यांच्या अडाणी आईने, अल्पशिक्षित आईने, हिज मदर वॉज इलिटरेट, तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की माझी आई शिक्षणासाठी आसुसलेली होती, की ज्या वेळेला मला माझ्या मुलाला
इतक्या स्ट्रगल मधून बाहेर काढायचा आहे, तर मला त्याला एका पॉइंट पर्यंत सक्सेस लेव्हल पर्यंत जाताना बघायचा आहे. हा प्रश्नचिन्ह तर त्यांच्यासमोर होताच, पण त्यांच्यासमोर आता असाही प्रश्नचिन्ह होता, की आता मी शाळेत कसा जाऊ? हाऊ आय आय शुड गो टू स्कूल? म्हणजे त्यांच्यासमोर एक प्रश्नचिन्ह असा होता, की अशा वातावरणामध्ये कुड बी एबल टू मी फॉर टॅकल विथ द सिच्युएशन, का मी कोप अप करू शकतो अशा परिस्थितीला, की बाबा मला शाळेत गेल्यानंतर काय होणार आहे? अशी परिस्थिती त्यांच्यासमोर यायला लागली. पण बघा, जसं त्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे, की त्यांची आई त्यांना समजत आहे, की "बाळा, कितीही झालं तरी तुला शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष शिक्षण घेतल्यानंतरही करावा लागतो. स्ट्रगल शिक्षण नंतरही असतो. स्ट्रगल शिक्षणाआधीही असतो. पण शिक्षण घेत असताना जो स्ट्रगल तुम्ही लोकं करतात, तो खरंच खूप मोलाचा असतो. इट्स रिअली वर्थ." आणि म्हणून असं शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या पाठीशी अशी आई असते ना, त्यावेळेला एखादा मूल मागे राहूच शकत नाही. आणि हे सगळं सांगत असताना त्यांच्यासमोर अजूनही भरपूर काही कंडिशन आल्या. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टांची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं ना सी. इतकं म्हणजे हृदयस्पर्शी अशी गोष्ट आहे, की ज्या वेळेला एखादी आई आपल्या मुलाला शिक्षण घेण्यास भाग पाडते आणि ती त्याला सांगते, की "नाही बाळा, तुला शिक्षण घेणं गरजेचं आहे." इतक्या कष्टामधून माशेलकरांची जी आई आहे त्यांनी सांगितलं, की "माय डिअर चाइल्ड, यू हॅव टू लिटरेट युअरसेल्फ. यू हॅव टू रीच टू द टॉपमोस्ट पोझिशन इन युअर लाईफ." आणि हे सर्व सांगत असताना त्या माशेलहून ज्या गावात ते लहानपणापासून राहत होते, दक्षिण गोव्यातील माशेल हे जे त्यांचं नेटिव्ह प्लेस होतं, त्या नेटिव्ह प्लेसवरून काही दिवसानंतर त्यांचे मामाही मुंबईला धावून आले मदतीसाठी. सी आपल्या आपल्या घरची जी काही मंडळी असतात, जी नातेवाईक असतात, जी खरंच आपल्यावर प्रेम करतात, ती कोणत्याही प्रसंगामध्ये आपल्यासाठी धावून येतात. खेतवाडीतील पहिल्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकला त्यांच्या मामांनी केलेल्या हेल्पमुळे. ही शाळा महापालिकेची होती. स्टुडंट्स वी आर अल्सो महापालिका स्टुडंट्स. त्याचप्रमाणे त्यांनीही महापालिकेमध्ये शिक्षण घेतलं. माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताची होती. त्यावेळेला महापालिका ज्या ठिकाणी ते शिकत होते, त्यावेळेला त्या शाळेची परिस्थिती ही खराब होती. आणि ती परिस्थिती कशी आता त्यांना त्याच्या थ्रू स्ट्रगल करायचं आहे, हे आता पुढे बघूया. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. सी ज्या वेळेला आपण शिकत असताना अशी काही परिस्थिती आपल्या समोर आली, जर शाळेमधली अशी काही परिस्थिती चांगली नसेल, एकदम वेल अप टू डेट शाळा नसेल, तरीही मात्र शिक्षक जे त्या शाळेमध्ये चांगले असतील, श्रीमंत म्हणजे पैशाने त्या ठिकाणी श्रीमंत कोणीच नव्हतं. त्या ठिकाणी सगळे आपल्या स्वभावाने मुलांना भरभरून देण्यासाठी श्रीमंत होते आणि म्हणून त्या शिक्षकांमुळे आपले जे लेखक आहेत ते आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकले. बघा इतकी खराब परिस्थिती आहे, की आज आपल्याला आपल्या शाळेतून बुटं, चप्पल वगैरे सगळं काही घालायला मिळतं. सगळे जे काही गोष्टी असतात आपल्याला शाळकरी वयात लागतात ते आपल्याला मिळतं किंवा आपले आई-वडील आपल्याला कष्ट करून मिळवून देतात. पण लेखकाची परिस्थिती अशी होती, की अप टू द एज ऑफ 12 त्यांना आपल्या पायामध्ये चप्पलही घालायला नव्हती. अशा प्रकारे त्यांनी बेअर फुटेड त्यांनी आपलं शिक्षण 12 वर्षापर्यंत पूर्ण केलं. मुलांना स्ट्रगल जर करायचं असेल ना, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत करतो. जर त्याच्यासमोर एकच ध्येय असेल, की मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. ज्या वेळेला अशी एखादी गोष्ट आपल्या समोर असेल आणि इफ यू व्हेन वी डिसाईड आपल्या समोर एक गोल आपण लक्ष ठेवतो आणि तो गोल पूर्ण करण्यासाठी इफ वी विल डिसाईड आय हॅव टू डू दिस, आय विल डू दिस, हा जोपर्यंत भाग आपल्या मनामध्ये कोरला जात नाही, तोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही. नाहीतर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी करू शकत नाही. अशा गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात, त्यावेळेला आपण रिझन देत असतो, कारणे देत बसतो. पण कारणे देण्यापेक्षा इथं आपल्या समोर एक उदाहरण आहे, की रघुनाथ माशेलकरांनी काय केलंय त्यांची शालेय जीवन पूर्ण करत असताना. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी ₹21 होती, पण आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. सी this was really very bad condition because at this stage when we have completed our primary education and when you are going to step out in your high school education, at that time they were having the question mark in front of them. All of them were having, म्हणजे लेखक, त्यांची आई आणि त्यांचे मामा, they all of them were thinking just what we will do to give admission of our child in high school education. Okay, हायस्कूल मध्ये ऍडमिशन देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. अँड
they were also not having a penny with them, not a single penny they were having with them, so that they can able to पे द हाय स्कूल फी ऑफ देअर चाइल्ड. त्यांच्याकडे, त्यांच्या आईकडे एक पैसाही नव्हता की त्यांनी त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऍडमिशनसाठी भरावं, आणि ती ऍडमिशन फी भरणे त्यांना शक्य नव्हतं. अँड दॅट देन देर विल बी अ बिग क्वेश्चन मार्क इन फ्रंट ऑफ ऑथर की आता आय कॅनॉट एबल टू कम्प्लीट माय हायस्कूल एज्युकेशन. नाव ही वॉज रिअली व्हेरी डिसअपॉइंटेड. पण तरी देखील त्यांच्या आईने धीर सोडला नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला सपोर्ट असतो. कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, आपलं बिहेवियर जर पॉझिटिव्ह आहे आणि तो धीर जर सोडला नाही, तो न सोडणारी व्यक्ती होती फक्त त्यांची आई. आणि त्यांनी त्यांच्याच आईने, पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराड्यातील म्हटलं जे आपल्या आजूबाजूने जे आपण वस्तीत राहतो, जे लोक राहतात, त्या ठिकाणी कामं करायला त्यांची आई जायची. करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एका माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश बंद झाले ना. सी दॅट जर कोणी आपले इतकी खराब परिस्थिती बघत असेल ना, कोणीतरी एखादा देव माणूस, कोणीतरी एखादा ह्युमॅनिटी असलेला व्यक्ती आपल्यासाठी धावून येतो. आणि अशाच प्रकारे त्यांच्या घराच्या बाजूने राहणारी जी एक स्त्री होती, जी माऊली होती, त्यांच्या आईसारखीच ती पण काम करायची. तर त्या माऊलीने आपल्या लेखकाच्या आईला सांगितलं की आपल्याला ती जमा करायची आहे. त्यांनी मदत केली आणि त्यांनी ती मदत केल्यानंतर तोपर्यंत पैसे मिळाल्यानंतरही गिरगावातले जितके काही नामांकित फेमस स्कूल्स होते त्यामधलं ऍडमिशन संपलेलं होतं. बघा, परिस्थिती अशी असते ना, ज्या वेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला पैसे नव्हते, आणि ज्या वेळेला पैसे आले त्यावेळेला ऍडमिशन बंद झाले. तर अशा प्रकारची ही कंडिशन त्यांना अनुभवायला मिळाली. तरी देखील त्यांच्या आईने त्यांना समजवलं आणि शिक्षणापासून तू दूर जाऊ नये. ज्या पैशासाठी ते इतके दिवस थांबलेले होते, तिथून त्यांनी त्यांची पुन्हा एकदा सुरुवात केली. ऍट लास्ट ही गॉट द ऍडमिशन इन युनियन हायस्कूल. आणि त्या ठिकाणी प्रवेश मिळाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा त्यांचा सुरू झाला. सेकंडरी एज्युकेशन करत असताना आता त्यांना कोणकोणत्या स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय हे आता आपल्याला बघायचंय. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीत जागा अपुरी पडायची. बघा, एखादं लहान मूल अभ्यास करत होतं, त्याला भरपूर त्याच्या समोर असा डिस्टर्बन्स येत होता, त्याला भरपूर खराब परिस्थितीतून जावं लागत होतं. त्याच्या आता शिक्षणाचा पाया पुढे पुढे जात होता, आणि तो पुढे पुढे जात असताना त्यांना काय काय अनुभवायला आलं युनियन हायस्कूलमध्ये, दॅट वी आर गोइंग टू सी. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. देर वॉज नॉट अ कम्फर्टेबल झोन फॉर हिज एज्युकेशन. त्यांना अभ्यास करण्यासाठी परफेक्ट असं वातावरण, ऍटमॉस्फिअर मिळत नव्हतं. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगले यश मिळत गेलं. बघा लहान मुलांनो, या ठिकाणी तुमच्या समोर जे चित्र रेखाटलं आहे, या चित्रातून तुम्हाला समजेल की पहिल्या चित्रामध्ये, लेफ्ट साईडच्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी त्यांना पूरक असं वातावरण नव्हतं, पण त्यांनी अभ्यास केला. जिद्दीने अभ्यास केला, आणि जिद्दीने अभ्यास करत करतही त्यांनी सर्व गोष्टींवर त्यांनी मात केला. आणि ऍट लास्ट दे रिच टू द पोझिशन दॅट एव्हरी टाइम दे यूज टू गेट द सक्सेस इन दर एक्झाम्स ऑल्सो. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या समोर एक आयडियल पर्सन म्हणून आहेत, कारण त्यांनी शिक्षणासाठी जी हालअपेष्टा सहन केली, मे बी आपल्यासारखाही आज करायला गेला तरी आपल्याही अंगावर काटा येणार. आणि पण खरंच त्यांच्या समोर ते जे ध्येय होते ना, ते ध्येय त्यांनी पूर्ण करून दाखवलं. या युनियन हायस्कूल मधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन, यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचा पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. नाउ सी, दो यू हॅव टेकन ऍडमिशन इन अ व्हेरी ब्रिलियंट स्कूल, though you are having a very high-fi school, but still if you are not having the good teachers, then what will be the effect of that school? त्याचं काहीच बेनिफिट तुम्हाला होत नाही. दॅट विल बी नो इफेक्ट ऑफ दॅट. पण अशा वेळेला जर अशा प्रकारच्या शाळेय जीवनामध्ये युनियन हायस्कूल मधल्या शिक्षकांनी त्यांना मदत केली, आणि कशा प्रकारची सेवाभावी वृत्तीचे होते, सच टाइप ऑफ टीचर्स इफ यू विल हॅव, विच विल बी ऑफ फुल डिसिप्लिन, दोज हू विल गिव्ह यू विथ फुल डेडिकेशन, दे विल वर्क. ते तुम्हाला शिकवतील, तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतील. दे विल एनकरेज देअर चिल्ड्रन, अँड वेन टीचर एनकरेज देअर चिल्ड्रन ऍट दॅट टाइम, अशी प्रकारची गोष्ट आपल्या समोर येते की आपले टीचर म्हणत आहे ना, मी नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी असं करून दाखवणार. तर अशा भावना आपल्या मनामध्ये स्वतःहून येऊ लागतात. बघा, या प्रकारे शिक्षकांची या ठिकाणी मी क्वालिटीज तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की रघुनाथ माशेलकरांना जे शिक्षक होते शिकवणारे, त्यांच्या समोर त्यांच्या काय काय क्वालिटीज होत्या बघा, त्यांची वैशिष्ट्य बघा. सेवाभावी वृत्तीचे होते. कधीही मुलांनी सांगितलं, each and every time they were standing in front of their child to provide service, that if my student is feeling
that they were somewhere lacking behind. I will stand in front of my student. निरपेक्ष भावना विदाउट एनी कॉस्ट. कोणतीही गोष्टीची त्यांना गरज भासली नाही किंवा त्यांनी वापस काही मागितली नाही किंवा मी तुम्हाला शिकवेल त्या बदल्यात तुम्ही मला असं करा, अशा निरपेक्ष भावनेने त्यांनी शिकवलं. शिकवताना स्वतःला झोकून देणे मीन्स फुल ऑफ डेडिकेशन. फुल डेडिकेशन टीचर्सचं असणं पाहिजे, तसं त्यांच्या शिक्षकांमध्ये होतं. शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या आयुष्याचा पाया पक्का झाला. whatever the encouragement, whatever the suggestions, whatever the teaching they got from the teachers, and because of that त्यांच्या आयुष्यामध्ये जो बेसिक पाया होता तो काय झाला, भरभक्कम झाला. आणि हे केल्यानंतरच आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूल ही गरीब होतं, त्यामुळे उत्तर पत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. नवसी जसं आपल्याकडे आपण वीकली टेस्ट घेतो सॅटर्डेला, त्याचप्रमाणे त्या शाळेमध्येही शनिवारी वीकली टेस्ट असायची. आणि ती वीकली टेस्टसाठी द स्कूल कंडिशन वॉज रिअली व्हेरी बॅड, अँड बिकॉज ऑफ दॅट दे यूज टू कॅरी आन्सर शीट्स विथ देम. स्टुडंट्स वर यूज टू टेक द आन्सर शीट फ्रॉम देअर होम, अँड ऍट दॅट टाइम दे यूज टू गिव्ह द एक्झाम. बट दॅट वॉज इन दॅट पुअर कंडिशन. लेखक जे ऑथर होते ते इतक्या सुद्धा कंडिशन मध्ये नव्हते की ते घरून उत्तर पत्रिका न्यायचे, बिकॉज फॉर दॅट दे हॅज टू पे 3 पैसे. 3 पैसे असायचे आणि त्याची किंमत पेड करायला, त्याची रुपी मोजण्यासाठी त्यांच्याकडे 3 पैसेही नव्हते. आता मात्र काय करायचं अशी परिस्थिती त्यांच्या आईसमोर होती. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. नवसी ज्या वेळेला आपले आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात ना मुलांना, आपल्या मुलाची एखादी गरज जर आपल्या मुलांची आपण गरज भागवू शकत नाही, हे जेव्हा एखाद्या आई वडिलांच्या मनामध्ये असतं त्यावेळेला अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. काय येतं? कारण समवेर ते स्वतःला कोसत असतात की मी माझ्या मुलाची ही गरज भागवू शकत नाही, माझ्या मुलाला साधं मी एक आन्सर शीट सुद्धा विकत घेऊ देऊ शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती दर आठवड्याला 3 पैसे गोळा करायला सुद्धा, कलेक्ट करायला त्यांची आईची खूप तारंबळ उडायची. माझ्या आईच्या अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. बघा मुलांना, त्यांच्या आईने वाटेल ते काम केले. लोकांचे घरातले कपडे धुणे असो, धुनी भांडी करायला असो, कोणत्या इंडस्ट्रीज मध्ये कुठे काही मजूर म्हणून काम करायचं असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलं. पण आपल्या मुलाला मात्र त्यांनी शिक्षित केलं. काँग्रेस हाऊसकडे काही काम मिळणार आहे असं समजल्याने एकदा ती तिकडे गेली. सो काही वेळेला त्यांना असं समजलं की काँग्रेस हाऊस जे आहे ना, त्या ठिकाणी कदाचित ज्यांना कामं नाही त्यांना काम मिळणार आहे. दे आर गोइंग टू अर्न, म्हणजे वर्क करायला मिळेल, मजुरी काम करायला मिळेल आणि त्यांना मग पैसे कमवण्याचा टाइम येईल असं त्यांना समजल्यावर त्यांच्या आई तिथे धावत गेल्या. मी तात्काळात त्यांच्या आई तिथे गेल्या, पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली. घराकडं मागं फिरली. त्याच वेळी तिने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. बघा मुलांनो, जेव्हा त्यांची आई आपल्या मुलासाठी धावत गेली की काँग्रेस भवनमध्ये मला, काँग्रेस हाऊसमध्ये मला काम मिळेल आणि त्या कामामुळे मी मुलाची गरज पूर्ण करणार, त्यावेळेला ती धावत गेलेली असताना तिथल्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं की यू आर नॉट अलाउड फॉर दिस वर्क. वाय? बिकॉज वी वॉन्ट द पर्सन हु हॅज कम्प्लिटेड 3rd स्टँडर्ड आणि त्यापेक्षा जास्त. किंवा त्यावेळेला, कारण ती अडाणी होती, शी वॉज इलिटरेट, तिच्याकडे कोणतेही शिक्षण नव्हते. आणि त्याच वेळेला ती इतकी नाराज झाली, तिला समजलं की शिक्षणाशिवाय या जगात पर्याय नाही. देर इज नो वे विदाउट एज्युकेशन. मुलांना, तुमच्यासाठी हा खरंच एक धडा आहे की जोपर्यंत शिक्षणाचा हत्यार तुमच्या हातामध्ये नसेल तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. तिने प्रत्यक्षात केलंही तसं. माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू. पाठकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळवणं अवघड होतं आणि त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागलं. नावसी ईच अँड एव्हरी टाइम त्यांच्या समोर त्यांच्या आईने केलेले कष्ट त्यांना दिसले. प्रत्येक वेळेला त्यांनी काही ना काही नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आईकडे 3 पैसे नव्हते आन्सर शीट जमा करण्यासाठी, म्हणून घरामध्ये असतील नसतील ते जे काही पाठकोरे जे काही पानं असतील ते फाडून वगैरे, आज पण आपण करतो मुलांना. आज पण आपण घरी होतो, अशा सिच्युएशन मध्ये होतो. तर त्यावेळेला शिक्षक तुम्हाला सांगायचे की मुलांनो, तुमच्या घरी जर पुस्तकं असतील, वह्या असतील तर त्या फाडा, त्या वह्यांची नवीन वही बनवा, त्याला दोरीने शिवा आणि मग तुम्हाला आन्सर शीट लिहायला तुमचे कागद अपुरे पडणार नाहीत. अशा प्रकारे शिक्षक पण आपल्याला सांगतात. तसंच त्यांच्या आईने त्यांना करून दिलं. त्यांची कंडिशन इतकी खराब होती मुलांना की एक पूर्ण, आज आपण जर घ्यायला गेलो तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल विकत घेतो, पण त्यांच्या आईकडे पेन्सिल धरायला,
त्यांच्या आईकडे इतके पैसेही नव्हते की ती आपल्या मुलाला एक मोठी पेन्सिल घेऊन देईल. त्यांनी त्यांच्या हातामध्ये पुरेल, फक्त त्यांच्या हातामध्येच पुरेल एवढी पेन्सिलने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जेमतेम त्या पेन्सिलने लिहिता येईल इथपर्यंतच ते काम करायचे. आपल्याला आजकाल जे काही पाहिजे असेल ना, आपण जातो दुकानामध्ये, आई-वडिलांकडून पैसे घेतो. पण मुलांना अशीही काही मुलं आहेत, की ज्यांना जाणीव असते आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची आणि असेल ते याच्यामध्ये भागवून शिक्षण पूर्ण करण्याचा ते विचार करतात. तर अशा प्रकारच्या मुलांबद्दल काय आता, याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले, ज्यांनी फिजिक्स हा विषय त्यांना शिकवला. नाव बघा, सगळ्यात पहिले आपल्याला शिक्षकाचं नाव आलंय भावे सर, ज्यांनी त्यांना फिजिक्स शिकवलं. विज्ञानातील हा विषय शिकवताना नाव सायन्स मधला हा विषय होता. हा विषय त्यांना शिकवत असताना तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. काही शिक्षक असे असतात ना, की ते फक्त आपला सब्जेक्ट शिकवत नाही मुलांना. दे वर नॉट इंटरेस्टेड इन जस्ट टीचिंग इन लर्निंग प्रोसेस. त्यांना असं वाटतं, की आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये कोरून ठेवायला पाहिजे, की हा विषय कसा आहे, त्या विषयाचा जी गोडी आहे, त्या विषयाची जी आवड आहे, ती मुलांच्या मनामध्ये जर बसली, इफ द स्टुडंट्स विल स्टार्ट लाइकिंग दॅट सब्जेक्ट, आणि त्यावेळेला ते जास्त अभ्यास करतात. आणि त्याच वेळेला त्यांनी जीवनाची फिलॉसॉफी कोणत्या शिक्षकांकडून शिकली? भावे सरांकडून शिकली. आता ती फिलॉसॉफी काय आहे आपण बघूया, की एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. त्यांचे जे भावे सर होते त्यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगमध्ये त्यांना समजलं, की भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. वी नो दॅट. आपण आपल्या सायन्समध्ये केलेलं आहे, की वी विल सी दॅट. आपण तो भिंग असा समोर ठेवला आणि त्या खाली जर कागद ठेवला आणि सूर्यकिरण डायरेक्ट ती शक्ती त्या कागदावर एकत्र आणली, एक सोबत आणली, तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे, की त्या सूर्यकिरणामुळे जो त्या भिंगाच्या साहाय्याने आतमध्ये जातो, त्यामुळे कागद जळू शकतो. हा आपल्याला माहिती आहे. आपण किती वेळेला प्रयोगही केलेला आहे. इव्हन मी माझ्या लहानपणीही केलेला आहे. माझ्याकडे बघून ते म्हणाले, "माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. काहीही जाणता येईल." एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. म्हणजे बघा, त्यांच्या भावी शिक्षकांनी त्यांना काय सांगितलं, की ज्याप्रमाणे सूर्याची शक्ती, सर्व शक्ती एकत्र करून, ऊर्जा एकत्र करून, एनर्जी एकत्र करून जेव्हा त्या भिंगाच्या साहाय्याने तो कागद जाळू शकतात, तर त्यावेळेला तुमच्यामधली शक्ती एकत्र केल्यानंतर स्टुडंट्स, तुमच्यामधली शक्ती एकत्र केल्यानंतर तुम्ही बघा, तुम्ही आयुष्यात काय-काय करू शकतात. तुम्ही वाटेल ते तुमच्याकडे तुमचं या ठिकाणी लेखकांचं कॉन्सन्ट्रेशन खूप मोठं होतं आणि त्यांनी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मंत्र त्यांना मिळाला भावे सरांकडून, की एकाग्रता आपली कशी वाढवायची. एकीकडे त्यांना विज्ञान समजलं आणि एकीकडे त्यांना एकाग्रतेचा मंत्रही समजला, की एकत्र शक्ती एकवटली तर त्यावेळेला आपण आपल्या आयुष्यात काय करू शकतो. आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्याच शिकवणीतून वाचलं. त्यांना मी कसा विसरू शकेन ना. हे खूप मोठी गोष्ट आहे, की जेव्हा एखादा स्टुडंट आपल्या शिक्षकांना म्हणताय, की मी माझ्या भावी शिक्षकांना विसरू शकत नाही, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये जी फिलॉसॉफी आहे ती फक्त त्या शिक्षकामुळे समजली. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले. नाउ सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट व्हेन युअर टीचर्स ट्राय टू मोल्ड युअर लाईफ अँड ॲट दॅट टाइम व्हेन यू आर सपोर्टिंग युअर टीचर्स, द टीचर विल ऑल्सो सपोर्ट यू. 3 शिक्षक त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी महत्वाचा रोल प्ले केलाय. शिर्के सर, भावे सर, मालेगाव सर. ते म्हणतात, की भावे सरांनी मला फिलॉसॉफी शिकवली. एवढंच नव्हे तर शिर्के सर आणि मालेगाववाला या सरांनीही माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी इतकं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, की मी माझ्या आयुष्याची उभारणी त्यामुळे झाली. मी माझ्या आयुष्यामध्ये उभा राहू शकलो आणि पुढे मोठ्या पोझिशन पर्यंत जाऊ शकलो. तो कॉन्फिडन्स, ती जी काही मुलांना आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल ना, तर त्यावेळेला आपण आपल्यासोबत टिफिन घेऊन जातो. पण आपल्या शिक्षकांकडून इतकं जे काही नॉलेज मिळाल्यानंतर ती शिदोरी जी असते ना आपल्याकडे, ती कधीच न संपणारी असते. जेवण झाल्यानंतर आपला डबा संपतो, आपण जेवणाचं संपतं, पण आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या शिदोरीवर तुमचा कोणाचाही हक्क नसतो. तो फक्त तुमचा हक्क असतो. तुमच्या शिक्षकांनी दिलेली ती तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी असते. तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये ते जे जागवतात, तो आत्मविश्वास जागवल्यानंतर तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स येतो, तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट बनतात. तुम्ही आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार होतात. हे कोणामुळे होतं? तर तुमच्या शिक्षकांमुळे. अशाच प्रकारे रघुनाथ माशेलकरांचेही शिक्षक होते. त्यांनी अशा प्रकारे रघुनाथ माशेलकरांना तयार केलं, की आज ते इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचले. त्यांच्या आयुष्याच्या एवढ्या आजही फिरून ते शाळेचे दिवस त्यांना आठवतात. व्हेनेव्हर ही इज टू सिट अलोन
ही इज टू फील, ही इज टू मेमोराइज दोज, ते काही आठवणी त्यांच्या मनामध्ये होतात त्या येतात, क्षणोक्षणी त्यांना आठवतात, त्यांचे ते दारिद्र्याचे दिवस आठवतात, अत्यंत पुअर कंडिशन मध्ये त्यांच्या आईने कसा सांभाळ केला त्यांचा, कशा प्रकारे तिने झुंज दिली, कशा प्रकारे तिने सामना केला, फाईट केलं तिने पुअरनेस सोबत, आणि तरीही आपल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेणारी ते माऊली, खरंच अशा माऊलीला आपण दोन्ही हात जोडून खरंच, म्हणजे अशा माऊलीने आपल्या मुलाला घडवलं की जिला शिक्षणाचं काहीही ज्ञान नव्हतं आणि तरीही आपल्या मुलाला इतक्या मोठ्या पोझिशन पर्यंत पोहोचवणारी माऊली. खरंच ज्या ज्या वेळेला त्यांना आठवणी येतात, आपल्या आईची आठवण असते, आपल्या शाळेची आठवण येते, आपल्या शिक्षकांची आठवण येते, ज्या वेळेला ते लहानपणीच्या ह्याच्यात पास्ट मध्ये जातात, ह्या सर्व आठवणी त्यांच्या समोर येतात. शाळकरी जीवनातल्या सर्व आठवणी, स्कूल डेज त्यांना सर्व आठवतात. आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा, ते माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. त्यांच्यासाठी त्यांचे संस्कार केंद्र, मुलांना असा प्रश्न जर तुम्हाला आला की रघुनाथ माशेलकर लेखकांसाठी त्यांचे संस्कार केंद्र कोण होते, तर त्यांची आई, त्यांचे शिक्षक, त्यांची शाळा, हे त्यांचे तीन सगळ्यात महत्वाचे 3 पॉइंट आहे. स्टुडंट्स, डू नॉट फॉरगेट दिस पॉइंट्स. दिस इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज फुल लेसन इज बेस्ड ऑन दिस 3 पिलर्स. या 3 पिलर्सवर पूर्ण लेसन बेस्ड आहे आणि याच्यावरून तुम्हाला समजेल की त्यांचे संस्कार केंद्र कोणते होते की ज्यांनी त्यांना आयुष्यामध्ये इतकं मोठं केलं. आणि हे करत असताना त्यांना समजलं की मला आता माझ्या पुढील गोल, पूर्ण सक्सेस पर्यंत पोहोचायला काय करायचंय. हा सर्व एक मी तुम्हाला सर्कल मध्ये दिलंय की रघुनाथ माशेलकर सांगत असताना आपल्या आईबद्दल सांगतात, शिक्षकांबद्दल सांगतात, सर्वांनी मदत केली त्याबद्दल सांगतात, त्यांच्या शाळेबद्दल सांगतात, आणि इतक्या लेवल पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना काय वाटतं या सर्व गोष्टीची आज आपल्याला त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. आय थिंक दॅट स्टुडंट्स, इतकं सगळं आपण रघुनाथ माशेलकरांबद्दल ऐकलंय आणि हे ऐकत असताना आपल्या मनामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही काही मुलांना वाटत असेल की येस स्टुडंट, येस टीचर्स, मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असंच काहीतरी करणार आहे आता. व्हेरी गुड. तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुम्हा मुलांनी जर विचार केला की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि ते पूर्ण करत असताना जर तुमच्या समोर अशी काही परिस्थिती आली, ती कशी पूर्ण करायची आहे, आणि आपल्या आई-वडिलांचा जो सपोर्ट आपल्याला मिळतो, तो सपोर्ट घेऊन आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं आहे. नो डाऊट यू ऑल आर द ब्रिलियंट चिल्ड्रन्स. तुम्ही लेक्चर्स मधून भरपूर काही शिकायला मिळतं तुम्हाला. तुमचा सिलेबस फक्त पूर्ण करू नका, तर त्यासोबत तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी काय करायचंय हेही तुम्हाला आपल्या प्रत्येक लेसन मधून घ्यायचं आहे. अंडरस्टूड? सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस ब्युटिफुल लेसन ऑफ रघुनाथ माशेलकर, ऊर्जा शक्तीचा जागर. मला असं वाटतं आपल्याकडे 1-2 मिनिटं आहे, त्या वेळामध्ये आपण जसं काल आपण ऑनलाईन टेस्ट घेतली होती, तशा प्रकारे आपण पटापट एक क्विक ऑनलाईन टेस्ट घेऊया. ओके? सो स्टुडंट्स, इफ यू नो द आन्सर, यू डायरेक्टली just raise your hands so that we can able to solve this test. See, can you able to see my screen? Students? Yes. Can you answer me? आता आपण बघूया ऊर्जा शक्तीचा जागर, आम्ही मुलांसाठी तयार केलेली टेस्ट आहे. युनियन हायस्कूल मुंबईतील या भागात होते. कॅन एनीवन? तुमच्या समोर टेक्स्ट बुक असेल तर तुम्ही आन्सर देऊ शकता टेक्स्ट बुक मधून. युनियन हायस्कूल. येस, गिरगाव मध्ये होते. येस, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम बेटा? प्रणिता. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक कोण असते? आई. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वेल डन, वेल डन. लेखकाची प्राथमिक शाळा? 21 रुपये. नाही, गिरगाव. गिरगाव, गिरगाव. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वयाच्या कितव्या वर्षापर्यंत लेखकाला अणवाणी राहावं लागलंय? 12व्या वर्षापर्यंत. टिल द 12 इयर्स पर्यंत त्यांना विदाऊट बेअर फुटेड त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं शाळकरी. त्यानंतर हायस्कूलची फी किती होती? प्रवेश फी, ऍडमिशन फी किती होती? 10 रुपये. 10 रुपये. 21 रुपये.
स्टुडंट्स, हा मिस बोला ना. हा, लेखकांची आर्थिक परिस्थिती कशी होती? गरीब. गरीब होती. पुअर कंडिशन मध्ये होते लेखक. हायस्कूलमध्ये दर शनिवारी घेतली जाणारी परीक्षा. चाचणी परीक्षा. आपण पण दर शनिवारी चाचणी परीक्षा देतो. आपण वीकली टेस्ट देतो, कधी ऑनलाईन टेस्ट देतो. अशा प्रकारचे टेस्ट आपण देत असतो. आईला इथले काम मिळाले नाही. त्यांच्या आईला कुठले काम मिळाले नाही? काँग्रेस हाऊस जवळ. येस, व्हेरी गुड. या पाठाच्या जीवनावर आधारित आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर. माझी शाळा, माझे शिक्षण, माझी आई. शेतकऱ्यांसाठी काय आहेत? माझे संस्कार केंद्र. Really very glad. I'm going to clap for you, all of you. Very nice. Yesterday also you have given very good response. Today also. Thank you so much, all of you. I'm really very glad, and it's really appreciable की तुम्ही इतकं सुंदर उत्तर देत आहेत आणि खरंच खूप लक्ष देऊन तुम्ही ऐकत आहात. खरंच मला फार आवडलं आहे. मुलांनो, मनापासून तुम्ही हा लेसन ऐकलेला आहे आणि म्हणून तुम्हाला याची उत्तरं देण्यात येणार आहे. थँक्यू सो मच, ऑल ऑफ यू स्टुडंट्स. अगेन वी विल come back with a different lesson, with a new lesson. Thank you, all of you. Today we have completed this part also. Okay, I think some of them are raising the hands. Do you have any questions? काही hand raise करत आहात? Okay, so students, we have finished our today's lesson. Okay, thank you, all of you. Thank you, sir. Thank you so much, ma'am. Thank you, sir. Yeah. Students, we'll have break for 10 minutes and we'll be back with our maths lecture. So be ready with your textbook and notebook.